मी झोपले तर माय कसली ती माय असे महाराज. गेल्यानंतर कळतं माणसाला, आहे तोपर्यंत नाही कळत. स्वामी तिणी जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिणी जगाचा आई विना भिकारी, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं है, ओ देती है. त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार, हृदयात देवाला साठवा तुमची एरझार संपेल. महाराज तुम्ही म्हणताल एरझार संपवण्याकरता देवाला हृदयात साठवतात. तुम्ही म्हणताय ना आता हरी बाहेर हरी अंतरी वसे पांडुरंग, हे तुम्ही सांगताय ममे वंश जीवलोके जीवभूत सनातन मनशष्टांद्रिय आणि प्रकृती सानी कर्षती. तुम्ही सांगतात, पण एक माझं वाक्य तोलामोलाच ऐकून घ्या. काम क्रोध लोभ घातली बाहेरी अंतरी वसे पांडुरंग. काम क्रोध लोभ याची व्यावृत्ती करा. खऱ्या अर्थाने देव तुमच्या हृदयातच आहे. त्या देवाला साठवण्याची गरज नाही, तो तुमच्या हृदयातच आहे. त्याला फक्त आहे त्या देवाला साठवा. खऱ्या अर्थाने घरात आणखी 2 देव राहतात, त्या देवांना हृदयात साठवा. बरं 2 देव राहतात. 33 कोटी देव चामुंडा, अष्टकोटी भैरवरी. त्यात काही मर्त्य देव आहे, काही अधिष्ठातृ दैवत्व आहे, काही नैमित्तिक देव आहेत, काही नित्य देव आहेत. नित्य देव नैमित्तिक देव म्हणजे घरातले 2 देव आहेत, ते म्हणजे माय आणि बाप. या 2 देवांना सांभाळा, या 2 देवांना सांभाळा. ऐका झालं माझं कीर्तन, 1-2 मिनिटं घेतो तुमचे. भोपरेकर ऐका लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. ज्या व्यक्तीच्या डोक्यावरती आईचा पदर आहे आणि पाठीवरती बापाचा आशीर्वाद आहे ना, संप्रदायाच्या नजरेत सगळ्यात श्रीमंत तो माणूस आहे. सगळ्यात श्रीमंत तो माणूस आहे. काय? ज्याच्या घरात मायबाप आहे. फूल कभी 2 बार नहीं खिलते, जन्म कभी 2 बार नहीं मिलते, मिलने को तो हजारों लोग मिल जाते, लेकिन हजारों गलतियां माफ करने वाले माँ बाप नहीं मिलते, माँ बाप नहीं मिलते. त्या 2 देवांना सांभाळा. बाजारात गेला, पावशेर शेव लेकरा करता आणली, छटाक शेव मायबापा करता आणा. मायबाप खाणार नाही, घरात ठेवतील. देव घरात ठेवतील, दुसऱ्या दिवशी नातवांना देतील, घे तुझ्या मायबापाने आणले. त्या 2 देवांना सांभाळा. बरं 2 देवांना. कधी बाजारात गेलात, बायकोला साडी आणली 5,000 आहे, तर आईलाही 1,000-500 रुपयाची चोळी घेऊन या. बायको तरी म्हणाल भळभळी अशी आहे तशी आहे, पण माय म्हणाल माझ्या पोरांनी माझ्या लेकरांनी साडी आणली रे. कधी गेलात बाजाराला, जरा आणलंच पोरांना कपडे, तर 400-500 रुपयाचा बापाला एखादा धोतर जोडा घेऊन या. बाप म्हणेल अरे माझ्या पोराने धोतर जोडा आणला, असं भजन करेल ते म्हातार. त्यांनाही भावना आहे, त्यांनाही जगू द्या. मला एक जण म्हटलं, महाराज तुम्ही मायबापाला सांभाळता का? म्हटलं हे मी नाही मायबापाला सांभाळत. अरे एवढे कुठं मोठं झालो आम्ही मायबापाला सांभाळायला, मायबापच आम्हाला सांभाळतात रे, मायबाप आम्हाला सांभाळतात. सरपंच आज तुम्हाला प्रत्येक क्षणाला, प्रत्येक पावलोपावली, प्रत्येक क्षणाला तुम्हाला आई स्मरण होत असेल. आज आम्हाला घरी रोज 4-5 वाजता जायला, आमच्या गाडीचा दरवाजा उघडला तर घराचा दरवाजा उघडतो. आपण म्हणावं आई तू झोपली नाही रे, ती म्हणे अरे मग मी झोपले तर माय कसली, मी झोपले तर माय कसली ती माय असे महाराज. गेल्यानंतर कळतं माणसाला, आहे तोपर्यंत नाही कळत. स्वामी तिणी जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिणी जगाचा आई विना भिकारी, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं है, ओ देती है दुआ है, दुआ 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 दे. किती पैसा असू द्या बरं, ज्याच्या घरात माय बाप हे समाधानी नाही ना, तो पैसा काही कामाचा नाही. सरपंचाला का विचारा त्यांना, आता माय गेली, असा सुंदर चेहरा आहे महाराज त्या माता माऊलीचा, असं प्रसन्न वाटतं. त्यांना विचारा आता माय गेली, ते रोज ते म्हणत असेल माय आईचा फोटो पाहिला की सरपंच नक्कीच म्हणत असेल, कुठं गेली माझी आई मला करमत नाही, कुठं गेली माझी आई मला करमत नाही, हे नागाई मला झोप येत नाही, 9 महिने गर्भात ठेविले, बोट धरून मला चालविले, रडू आले आई
अंगाई येना अगयना मला झोप येत नाही, झोप येत नाही. एकदा माय गेली की कळतं महाराज माणसाला, गेल्यानंतर कळतं. या गेल्यानंतर आहे तोपर्यंत त्यांचा आशीर्वाद घ्या, त्यांची सेवा करा. सकळ तीर्थाची दुरे जे का मातारा पितरे तया सेवी सकीर शरीरे लोण की जे. सरपंचांनी फार गोड हा एक दिवशी उत्सव ते दरवर्षीच करतायत आईच्या स्मरणानिमित्त. खऱ्या अर्थाने आई भरभरून त्यांना आशीर्वाद त्या परिवाराला देते. फार सुंदर. आल्यानंतर भोजन, सगळं गाव तृप्त झालंय. अन्नदान, दान धर्मान राजधर्मान या पद्धतीने ते खऱ्या अर्थाने दान धर्म करतायत. सगळी मंडळी इथे येतात. सगळ्यांना धन्यवाद देतो. अतिशय गोड अशा प्रकारचं या ठिकाणी सगळीच मंडळी आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो. आता 22 जानेवारी आहे. 22 जानेवारीला गावोगाव कीर्तन करा. रामलल्लाचं आगमन त्या ठिकाणी होणार आहे, म्हणून मोठ्या श्रद्धेने मोठ्या उत्साहाने तो सोहळा आपण खऱ्या अर्थाने आपल्याही गावी तो संपन्न करा अशी सगळ्यांना विनंती करतो. सगळीच मंडळी सगळ्यांना धन्यवाद देतो. खरं तर मोदी म्हणून आम्ही कुठल्या पक्षाचे नाही बरं, आम्ही कुठल्या पक्षाचे नाही. जे 550 वर्षापासून स्वप्न चालू होतं, 1,74,000 साधू संत बैरागी सामान्य माणसाची त्या ठिकाणी हत्या झाली, रक्ताची पुरं वाहिले. 550 वर्षानंतर स्वप्न ते साकारलंय. सगळं विश्व राममय होणार आहे, संपूर्ण विश्व. अभी तो पंतप्रधान मोदी है तो ठीक है, पंतप्रधान मोदी है तो ठीक है, नहीं तो योगी पंतप्रधान हो गए ना, हाँ तो मुगल गूगल पर भी नहीं दिखेंगे. हाँ ही ताकत है. खरं तर देशवासियों, भाई और बहनों, आज रात 12 बजे जो रुका है वो अनुदान मिल जाएगा. ती बोलण्यातली ती ताकद आहे, बोलणं. अरे बोलणं असेल, अरे चहा विकणारा देखील देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. उद्या मकर संक्रांत आहे. खऱ्या अर्थाने गोड बोला. माणसं गोड बोलत नाही राव, तोंडावर गोड बोलतात, मागं कुचकं बोलतात. तुम्हाला काय मकर संक्रांतीला विनंती आहे, माणसाने एकमेकाला गोड बोला. माणसाला विनंती आहे, काय मनातलं ते बोलून टाका, मनातलं काय ते बोलून टाका, पण कधी टाकून बोलू नका, कधी टाकून बोलू नका. ही संक्रांतीची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे, शुभेच्छा आहे. चांगलं बोला, चांगलं राहा. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. सगळ्यांना धन्यवाद देतो. सरपंच वगैरे सगळे